आमच्या सावता महाराजांचा फार मोठा अधिकार आहे की ज्या परमात्म्याला सावतोबाऱ्याने आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवलं, देव आले आणि सांगितलं सावता मळ्यात आली, चोर मागं लागली रे माझ्या, मला लपव आता कुठंतरी. सावतोबाराय मोठा आणू लागले, दारे धरू लागले, भाजीपाला होता मळ्यामध्ये, आणि देव पळतच आले. म्हणले लवकर 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 लपव, म्हणले माझ्या मागं चोरं लागलीत, लवकर मला कुठंतरी लपव. सावता महाराज म्हणले देवा आता तुम्हाला लपवायसारखं ठिकाण मला 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 सांगा, आपल्या घरी सूर्यनारायणच आला आणि मला लपवा, मला लपून ठेवा बरं. सूर्यनारायण कुठं लपवी तुला? आपण सूर्यनारायण लपवण्यासारखी ठिकाण आहे का आपल्याजवळ? तो लपायसारखा आहे का? पांडुरंगाने सांगितलं सावतोबाराया मला लपवा, कुठं तरी लपवा, मला लवकर वेळ लावू नका. निंदन करू लागले, खुरपण करू लागले, हातामध्येच एक खुरपं होतं, सारखन महाराज पाडलं आपलं आणि बसा म्हणल्या. दुसरीकडं तर काही जागाच नाही लपवासारखी, जी ही हृदय मंदिरी, हृदय मंदिराच्या ठिकाणी असताना आपल्या पांडुरंगाला सावतोबारायाने साठवलं. का हो? हा अधिकार आहे सावतोबारायाचा, हनुमंतरायाचा अधिकार आहे. राम हृदयाच्या ठिकाणी साठवले, देखिला डोळा बैसला म्हणे, डोळे भरून पाहिलं हृदय मंदिराच्या ठिकाणी साठवलं. दर बाई तुझी तुला आता झालं काम याचं, डोळे याच्या करताच आहेत. एकदा परमात्माला पाहिलं डोळे भरून आणि हृदय मंदिरामध्ये त्याला साठवल्यानंतर डोळ्याचं कामच संपलं. अशा प्रकारची दाटी झाली गोपिकेंची. ह्या दारात आल्या, यशोदा, ए यशोदा आहे का घरात? यशोदा मागच्या घरात होते, थोडा आवाज मोठ्यानं आला, आवाज मोठ्यानं आला आपल्या दारात. यशोदा बाहेरच्या दारात उभा राहिल्या, तर एखाद्या काय सुंदर ते नकशकांत लावण्य, काय ते शालू नेसलेला आहे, पैठणी नेसलेली, काय अलंकार हातात, गळ्यात, कानात, नाकात, पायात, डोक्याला फुलाचा गजरा, हातात कंकणे, पायामध्ये पैंजणाचा झुमझुम आवाज आलेला आहे. अत्यंत सुंदर मनोहर असतं तिचं रूप. यशोदा म्हणली एवढी श्रीमंताची बाई कोण असेल हो? पायापासून ते डोक्यापर्यंत पाहू लागली तिच्या. श्रीमंत माणूस तेव्हाच लक्षात येते का नाही? हां, श्रीमंत माणूस तेव्हाच कळतं, ते त्याचे कपडे, ते शालू मोठा, 5,000ची साडी अंगावर पाटल्या, गळ्यात, कानात, हातात, नाकात अलंकार, पैंजण, एक नाही एवढी मोठी ईदभर चप्पल उंच. सुभाषराव काय ते वैभव, मोठ्या माणसाचं थोडी वेगळंच, म्हणजे मोठ्या घरची मालकीन दिसती थोडी, तेव्हाच कळतं. 5,000ची साडी नेसलो काही ती बाई साधी असेल का? मोठीच आहे थोडीशी. आणि जिनं 60 रुपयाची साडी नाही ही अशी दिसती. फरक आहे ना. मोठा माणूस एखादा पांढरे शुभ्र कपडे, हातात अंगठ्या गिंगठ्या, गडी, हे ते कडक, मोठा माणूस दिसतो, मोठा पाहुणा दिसतो. हा का विचार केला, मोठं दिसते कुठली तरी पाहुणी आलेली, पायापासून डोक्या. का ग मला सारखं पाहिलीस, मला ओळखीलं नाही? नाही बाई, कधी तुम्हाला पाहिल्यावरच वाटत नाही मला. कमाल आहे ग तुझी. नाही ओळखीलं? नाही 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 ग, कमाल आहे तुझी. मी तुझी बहीण आहे ना? बहीण? मला बहीणच नाही, मी एकटीच आहे. आणि बहीण कशी बनायली? सगळ्यात जवळचं नातं जर धरायचं असेल तर बहीण. आणि बहिणी एका पद्धतीचे नाही, मला वाटतंय वाढायचल्यात. सख्खी बहीण, सावत्र बहीण, चुलत बहीण,
मावस बहीण, गुरु बहीण, साखर बहीण, माहिती आहे का साखर बहीण? का आई नसते, उगा काहीतरी सहवास यात्रे त्याच्यात त्याच्यात थोडाफार झालेला, ती म्हणते दादा आणि ही म्हणते ताई. कायची साखर बहीण आणि कायची कार बहीण, ते बहीणच असती. उगं कोणालाही बहीण म्हणल्यानं जमत असते का? खरं बहिणीनंच भावावर, भावानंच बहिणी प्रेम करावं, तीच बहीण आहे. एका याच्या किती हजार बहिणी गोळा केल्या त्या एका बहिणीच का? असू दे कोणती, आपल्याला काय करायची? रात्रीपासून झोप येईन, मला कळालं तुला लेकरू झालं. मी म्हणलं कधी जाईल माझ्या बहिणीला लेकरू पाहिल, लेकरू बहिणीचं लेकरू पाहिल. मालक म्हणले थांब 2 दिवसांनी आपण जाऊत. मी ऐकलं नाही मालकाचं, मी लगेच आले. अगं दाखव की तुझं लेकरू. यशोदा म्हणली असेल कुठं इकडची तिकडची बहीण, असू दे आपल्याला काय करायचे, कुठेही लेकरू. चला म्हणली इथं आहे, आत्ताच स्नान घालून ठेवले पाळण्यात. गेल्याबरोबर सगळ्या गोपिकांना असं बाजूला सारखलं, सरका सरका सारखा सारखा. मी लेकराची मावशी आहे. बाकीचे म्हणल्या होऊ द्या मावशीचं, तुम्ही थोड्या मान करीत दिसायला, तर आमचं काय उद्या होईल. बाजूला काढलं मला. यशोदा माता मधल्या घरात कामाला गेल्या. नेमकं बाबाला स्नान घालून पाळण्यात टाकलं होतं आणि ही तिथं पोंचली. आणि पोंचल्या बरोबर असताना पाळण्यात तोंड घातलं, असं पाळण्यात पाहिलं. यशोदा म्हणली झोप लागली का आत्ताच? कायचं झोपीचं, हे सगळ्याला झोपीचं नाही, हे झोपत असतंय का काय तुमच्या म्हणे? हो, ते असं खाली पाळण्यात पाहिलं की या बाबाने डोळे उघड. द्रष्टा द्रष्ट. देवाने विचार केला, योग चांगला आहे. हे दुकान उघडले आणि गिऱ्हाईक सकाळी सकाळी पहिलं आले. कसं करायचं दुकानदार? पहिलं गिऱ्हाईक चांगलं असते का नाही? पहिल्या गिऱ्हाईकाला कधी रागूत जाऊ नयेत. थोडेफार पैसे कमी जास्त असतील तरी जाऊ दे बा, धकून न्यावत. आणि थोडंसं कमी भावात सकाळी पहिल्या गिऱ्हाईकाला वस्तू द्यायल्यावर चांगले आहेत असं म्हणलं. सगळं गावाची दुकान उघडले पहिल्या भावात द्यायलेत. लक्ष्मी असते पहिलं गिऱ्हाईक. देव म्हणले दुकान उघडले आणि पहिलं गिऱ्हाईकाला हे काही याला पाठवणं वापस हे काही योग्य नाही. मला सांगा देवानं दुकान उघडलं का नाही? उघडलं ना. कशाचं? किराणा, कापड दुकान, सोन्याचं, भांड्याचं, कोणतं उघडलं मग? उघडलं का नाही? उघडलं. कोणतं उघडलं? भक्ता राखी पायासी दुर्जनासी हे दुकान उघडलंय. भक्ताचं पालन करायचं आणि दुष्टाचा काय करायचा? दुष्ट मला मारण्याकरता आलीस, हात वर घे, लवकर लवकर घे, उशीर लावू नको. पोतीनं इकडे तिकडं पाहिलं कोणी आहे का? चोराच्या मनात, चोराला फार भीती चोरी करायची. तुम्हाला वाटतं का चोरी करणं सोपं आहे? काम करायचंय, पण कोणी पाहतंय का? इकडं तिकडं पाहिलं, लटकन उचललं महाराज, आपल्या मांडीवर घेतलं आणि आपला स्तन असताना त्या बाळाच्या तोंडात घातला. तोंडात घातल्यावर देवानं डोळे झाकले. आता डोळे का झाकले याचे अनेक कारण आहेत. आपणही डोळे झाकले होते का नाही? आपल्याला जाणीव नाही त्याची. आपण स्तनपान करताना डोळे झाकलेत. लेकरू स्तनपान करताना डोळे झाकतो, आई त्याच्या पदर झाकती. आपल्याला जाणीव नाही त्याची, पण जाऊ द्या, आपण थोडंच पाहणारेच. लेकरू डोळे झाकतं का उघडे ठेवतं माता भगिनींना माहीत. तुम्हाला एक सांगतो, छोटं गाईचं वासरू एक 8-10 दिवसाचं जन्मलेलं, 10-15 दिवस, जास्तीत जास्त 15, त्याच्या पुढे नाही. आणि असं लहानसं वासरू जन्मलेलं गाईला पिण्याकरता सोडा. कसं पितं ते? आता हे तर पाण्यात येत असेल ना सगळ्याच्या. ते वासरू गाईला पित असताना डोळे झाकतो पा.
आपण त्याच्यातून आलोच, आपल्याला जाणीव नाही. देवानं डोळे झाकले. आता देवानं डोळे झाकले याचे अनेक कारण आहेत. पहिलं कारण आहे दुष्ट आहे, दुष्टाचं तोंड पाहून येत. पहिलं कारण डोळे झाकले. दुसरं कारण डोळे झाकण्याचं विष आहे. विष कसं आहे? कसं विष? खारट गोड आहे का? कोणी पाहिलं नसेल ना का? पाहिलं एखाद्याने विष पाहून आला का कोणी? पाहता नुसतं डोळ्यांनी पाहिलं नाही, थोडी चव पाहिली का त्याची कशी दे. जाऊ द्या, कोणी पाहिलं नसेल आणि पाहू नका, त्याच्या नादी लागू नका बरं का. नाही तर भागवताचं ऐकलं की बाटल्या घेताल, त्याच्या नादी लागू नका. तापीची गोळी घेतली का सगळ्यांनी? बस बस, सगळ्याला ताप आलेली नाही. तापीची गोळी घेताना तुम्ही घेणाऱ्याकडे पहा बरं कसं घेतो ते. आहे की नाही? अशी गोळी घेतो, एका हातामध्ये ग्लास घेतो पाण्याचा, अशी गोळी लांब सोडतो, डोळे खट्ट जागतो, गाटकन गुटका घेतो. का? तापीची गोळी कडू आहे. कडू वस्तू जीवाला आवडत नाही. याचा अर्थ काय की कडू वस्तू जीवाला काय आवडत नाही, याचाच अर्थ विष कडू असायला पाहिजे. कडू आहे. डोळे झाकलेत. अजून कारण आहे डोळे झाकण्याचं. विष आहे. विष जहर आहे. ते का साधं नाही विष. याला पचवण्याची ताकद. काल कथा ऐकली, हाल विष समुद्राचं भगवान शंकरजीनं प्राशन केलं. देवाला प्रार्थना केली, भोलेनाथ समोर विष आहे, मला वाटते तुम्ही घ्यावं तेवढं. हां, महादेवाची प्रार्थना केली, महादेवाचं चिंतन केलं, समोर विष आहे. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. थणा केली, दूध विष तर कुठं गेलं पत्ता नाही. दुधाचा हिशोब लागना. पंचप्राण आकर्षित झालेत. प्राण कसा वीज झाला. लोटायचा प्रयत्न करू लागे. अरे बालका सोड, अरे बालका सोड, अरे बालका सोड, सोड 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 सोड. अत्यंत प्राण कसमीच झाला आणि प्राण सोडून दिला. प्रचंड प्रेत पडलो त्या वृक्षस्थलावर. पाळणा तो कुठं बसला मला सापडला नाही भागवतात. आईसाहेब बऱ्याच वेळानं मागच्या घरात होत्या, बहीणबाई आल्यात, कितीक दागिने आणलेत, जाऊन पाहावं तर पाळण्याचा पत्ता नाही, घरात प्रेत पडलो. आईसाहेब घाबरल्या, मोठ्या दारात आल्या, गवळ्यांना सांगितलं धावा, अहो धावा धावा. काय करायला आहे हो, माझं लेकरू वाचत नाही, कोणीतरी राक्षस माझ्या लेकराला मारण्या करता, अरे लवकर धावा. गर 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 गवळी जमा झाले. पाहिलो, आई काय ते प्रेत. हरिवंश पुराणात वर्णन केले त्या प्रेताचं पुतणेच्या. एवढं प्रचंड प्रेत आम्ही कधीच पाहिलं नाही. घाबरू नका, लेकरू जिवंत, हात पाय हालीच आहे, वरी वृक्षस्थलावर आहे. त्या लेकराला काढण्याकरता शिडी लावा लागली. किती उंच असेल त्याचा हिशोब तुम्हीच लावा. लेकराला काढून घेतलं. बाकीच्या गोपिका जमा झाल्या आणि काढल्या. बरोबर असणारा म्हणल्या, बाई लेकरावरचं फार मोठं संकट टळलं. माती वालांडू लागल्या त्याच्याहून. त्याला जवळ घेतलं आणि त्याची दृष्ट काढू लागल्या. कोणाची?
त्या बाळाची दृष्ट काढू लागल्या. दृष्ट काढण्याचे अनेक प्रकार आहेत. काही काही माता भगिनींना दृष्ट फार चांगली येते काढता. का दगड वलांडायचे, घटर वलांडायचे, काय माती वलांडायची, मिरच्या टाकायच्या चुलीत. पा 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 कशी झाली पोराला दृष्ट. हुशार आहेत. दृष्ट काढण्याचे प्रकार तर मला सांगू का दृष्ट कशी काढायची ती. आपल्या लेकराला जर दृष्ट झाली, काही ताप आली, लेकरू कणकण करू लागलं, तर तुम्हाला मी दृष्ट सांगतो, सोपी आहे. गाईची शेपूट त्याच्या अंगावर ओलांडायची. गाईच्या खुराखाली माती जी असते ती माती घ्यायची, अशी ओलांडायची, त्याच्या ओवाळायची आणि त्याला कपाळाला लावायची. हे दृष्टीचे प्रकार आहेत. गाईच्या केसाच्या दोरीचा पाळणा बांधून त्याच्यात लेकराला झोपवायचं, दृष्ट होत नाही. जुन्या काळात दोऱ्या होत्या, त्या गाईच्या शेपटीचे पावसाळ्यात कातरतात ना केस, त्याचे दोऱ्या करीत होते पहिल्या काळात. त्या मला वाटते पेरणीला करायचे, चाड्याला किंवा ह्याला करीत होते पाळण्याला. आणि ते जर दोरी बांधली त्या पाळण्याला, तर आपल्या लेकराला कधीच बाधा होत नाही. तुम्ही पहा, इथे गाईच्या केसाची पाहिजे बरं का, पण बाधाच होत नाही कोणत्या प्रकारची. हे जुने खरे हे इथं दृष्ट काढण्याचे प्रकार. आता दोरी राहिलीच नाही. आता स्टँडचा पाळणा घरात ठेवायचा, वरच्या मधल्या न्यायचा, खालच्या मधल्या न्यायचा, अंगणात आणायचा, आणि कंटाळा तर रस्त्याला आणायचा, शेजाऱ्याला गप्पा मारीत झोका द्यायचा रस्त्याला. काय काळणे, काय दृष्ट, काय अनेक प्रकार आहेत दृष्टीचे. स्नान झाल्यावर आई त्या लेकराच्या गालाला हे लावती, काय काळा टिपका लावती. कशामुळं? सुभाषराव, आजकाल लोक पायालाच बांधायली दोरी. का वाळंदीकर? हा, या बाळू महाराज बसा, तुम्ही असल्या बरं वाटतंय मला. कशामुळं बांधायलीच, काही मिळत लागल मला. ते बाया बांधायल्यात, म्हातारे बांधायलेच. या झालं मी विचारलं, काऊन बांधतात रे तुम्ही? असतंय ते. अरे असतंय, पण कशामुळे सांग की मला, भागवतात सांगायची. ये तर मला काय सांगायचं? अरे सांग की दोरी काय ह्यामुळे बांधलीस काळी? ते मला, महाराज हे पायाला बांधलं म्हणजे काय होतं? दृष्ट होत नाही. मी म्हणलं, दृष्ट तुला का? अरे दिसायला तर तू का नीट येड, निवळ येड मोठीस, काळं झर नाक चपट, दात बाहेर आलेले, तोंडातून लाळ गळायली, पाये फरकायलेत. आणि हे तुला दृष्ट होत असती? येड्याचा बाजार झालाय सगळा. कोणी द्वाऱ्या बांधायलेत पायादार, का मग बांधायलेत? काहीची दृष्ट होती. मला काहून होईना हो दृष्ट? गाव फिरायलो मी. मला वाटायला, मला एक जण म्हणलं तुम्ही बांधायला पाहिजे, तुम्ही फार फिरतात. मी म्हणलं वा रे वा, होती की दृष्ट मला कशी होती पाहतो मी. लहान बाळाला होणं साहजिक आहे वा. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला होत असते का दृष्ट? भगवंताची दृष्ट काढली. दृष्ट काढू लागल्या. गोपिका सगळ्या गोळा झाल्या. आता एवढ्या मोठ्या प्रेताला न्यायचं कसं? त्याच्या वयाचे तुकडे केले, वाहनात भरले, यमुनेच्या काठी नेलं आणि त्याला अग्निसंस्कार केला. पण पुतणेला अग्निसंस्कार केला, तिच्या प्रेतातून सुगंध येऊ लागला. परीक्षितनं प्रश्न विचारला, का येऊ लागला? दैत्य असताना दैत्याच्या प्रेतात
भगवंताचा स्पर्श झाला होता आणि देवानं त्याला सायुज्यता नावाची मुक्ती दिली. खरंच देवाची कमाल आहे हो. जनाबाई भांडल्या, ते खोटं भांडल्या नाहीत देवाला. जनाबाई भांडल्या होत्या देवाला. ही दरबार आहे कर तुझा, धुंद झाला तुझा दरबार, ही दरबार आहे का तुझा? अरे हे दुष्ट मारायला आली तुला आणि हिला मुक्ती देतोस. आम्ही रात्रंदिवस तुझं भजन करतो. बाळू महाराज तुमच्या स्वप्नात आला का देव एखाद दिवस? माझ्या तर अजून आलं नाही. इतके दिवस झाले मी भागवत सांगावलो, एकदाही बिचारा आला नाही. देवाची कमाल आहे का नाही? किती आपण साधना करायलोत, पंढरीच्या वाऱ्या भजन करायलोत, स्वप्नात साधा आणि हिला मुक्ती दिली. दुष्ट मारायला आली आणि हिला मुक्ती द्यावत. त्याचं कारण आहे बरं का. खरं तर देव म्हणले मारू नये तुला, मलाही मारायचं, वाईटच वाटायले तुला मारायचं, पण तुला मारल्याशिवाय भाग नाही. तुला मारतो पण मुक्ती देऊन टाकतो. सायुज्यता नावाची मुक्ती. नुक्ती नाही बर का, मुक्ती. चला तर याप्रमाणे शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती असं करताना तो मोठा होऊ लागला. मोठा आमच्या भागवतात आत्ता होते. आता विचार केला नामकरण करावं त्याच. मला वाटतं नाव ठेवत ना त्याच. किती दिवशी ठेवते तो पोराचं आणि पोरीचं? कोणाच ठाऊक, आपल्याला काय माहिती आहे ना. ह्या तर काहीच सांगणत ठेवलीत का नाही नाव कोणाच ठाऊक. कोणाच्या हातानं? गुरुच्या हातानं नाव ठेवायचं. गुरुच्या. यादवांचे गुरु गुरु कोण? गर्गाचार्य. गर्गाचार्याला नंदराजाने विनंती केली, महाराज मला मुलगा झाला आणि माझी इच्छा आहे की तुमच्या हातानं माझ्या मुलाचं नामकरण करायचे. गर्गाचार्याने सांगितलं, नंदराजा गोकुळात येण्याकरता बंदी आहे, गेट लावलेलं आहे, मध्ये प्रवेश नाही त्या गोकुळामध्ये. कंसानं बंदी घातली, लॉकडाऊन. आता कळालं गेट टाकलेलं का. सगळ्या गावाला झालं. तुमची तर टाकली होती गेट, तुमचे तर. बाळू महाराज तर फारच हापकली काय घेऊ. आमच्या गावात टाकलं होतं ते गेट आणि हलकी दिली ती गावात. पाहुण्याला येऊ देऊ नका, पाहुणे आले तर गेटून आम्ही वापस करू, तुम्हाला राग न आला पाहिजे. फोन करा आपापल्या पाहुण्याला, येऊ नका. फारच कडक झालतो. हो ना, फारच झालतो. गावोगाव ते अवघडच होतं ते, काय सांगा. आता बरं वाटायले ना. हो ना, ते मुंगसे घातलेले काय सगळं सोंगत झालं. कुठं माणसात नाही, कुठं नाही. ईश्वर बरोबर करते हो. जनावराला मुंगसे घातलेले तर पाणी त्यांनी पाजले. आमच्या इथं गडी होता आणि त्यांनी बैल चारले, दिवसभर आऊत हाणलं ते मुंगसे घालून. पाणी तर तसंच पाजलं हौदा. घरी आला, वैरण टाकली आणि घरी गेला. सकाळी आल्या मला म्हणला, महाराज बैलाने कत्तही वैरण खाल्ली नाही, एक चिप्पट. काहीतरी दुखायले काय की बैलच. काल दिवसभर चालले कामाला पण पाहिलं तर दावणीत एकही चिप्पट खाल्लं नाही. जशी वैरण टाकली तशीच आहे. म्हणलं काय झालं असेल व आपल्या बैलाला. जाऊन कोठ्यात पाहिलं तर त्याच्या तोंडाला ते मुंगसेत ना. येड्या म्हणलं कसे खातील रे. त्यांच्या पोटात आग पडली पण हे तोंडात बांधलंच नाही त्या तोंडाला. काढ किती आत्ता कडकड फोडतात.
ईश्वर बरोबर करतो, लक्षात ठेवा. असा त्रास दिलाय जनावराला आणि ती त्रास आपल्याला आला. तोंडाला मुंगसे सुभाषराव तुम्ही बांधलं होतं की नाही? बाद आता अजून आम्ही यात्रा गेलो ते बरोबर नेली. म्हणलं हो, म्हणले पकडतील कोणी. आणि ते केलं, हे चांगलं केलं. पा तुम्हाला सांगतो, एक विनोदाचंही बोलणं हे गमतीचं. आपण राजआज्ञेचं पालन केलं म्हणून चांगलं झालं, थोडक्यात आवरलं हे काम. नाही तर काही खरं नव्हतं. हे भयानक रोग आहे, विचित्र भयानक आहे. याच्यामध्ये अनेक लोकांनी प्राण दिले. काय सांगावं तुम्हाला, एक बोलण्यामध्ये गंमतही सोडून द्या, वेगळी गोष्ट विषय हा, पण भयानक होता. म्हणून याच्या पथ्य सांभाळायच्या, अजूनही सांभाळायच्या. गेलं म्हणू नका, चौथी लाट यायली, नवीन आलाय. हा हो, हा गेला म्हणू नका. हाय बरं झाले, थोडंसं का आता शिथिल झाले. लसी घेतल्या का नाथ महाराज? किती? अजून तिसरी घेऊन टाका, राहू देऊ नका बरं का. हां, लसी राहिले असले तर घेऊन टाका. अजूनही आहे ते मागं लागलं आहे आपल्या, ते गेलं नाही. चला, कुठं आलं तर भागवत नामकरण करायचं होतं बाळाचं. बंदी आहे गोकुळात येण्याकरता, गेट टाकलेलं आहे, प्रवेश नाही. मध्ये राजा कंसानं बंदी केलेली आहे. मला येता येत नाही, पण नंदराजानं सांगितलं, गुरु महाराज माझी इच्छा आहे तुमच्या हातानं मुलाचं नामकरण करायचं. मी कोणाला कळू देत नाही, गुप्त रूपात आणतो. आणि गुप्त रूपात गर्गाचार्यांना आणलं, गोशाळेत नामकरण केलं. गाई बांधतात का, गाईचा गोठा स्वच्छ झाडून काढला, गाईच्या सेनानं सडा टाकला, गुरु महाराजांना आसन टाकलं, रांगोळी काढली. आणि गुरु महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत. एका मांडीवर रोहिणीनं घेतलं, एका मांडीनं यशोदेनं घेतलं बाळाला. गुरुची पूजा केली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरूंना नमस्कार केला, गर्गाचार्यांना. आमच्या लेकराचं सांगा म्हणले सगळं आता. मग गर्गाचार्याने असताना सांगितलं, दोघीपैकी अगोदर कोणाला लेकरू झालं? म्हणली यशोदा. म्हणली मला नाही, अगोदर रोहिणीला झाली. मग रोहिणीच्या मुलाचं पाहिलं. गर्ग उवाच अयं मी रोहिणी पुत्रो राजन यदुनास महात्तपा व्रजम जगाम नंदश वसुदेव प्रचोदित. अयं मी रोहिणी पुत्रो रमयण सोहदो गणे आख्यास्तते राम इथी बला दिख्याम बलमितो. रोहिणी मुलगा छान आहे, सुंदर दिसायला, गोरा पान आहे, शरीर बांधा चांगला आहे, मुलगा बलवान होणार आहे बरं का, बलवान होणार. आणि समोरच्याला असं मौन टाकणार, बल अधिक. काही काही माणसाचे वैशिष्ट्य असतात पहा, तुम्ही अजून पहा, त्याचं एक वजनच पडतं त्याच्या बोलण्यात. फार दस्त बोलतो एखादा व्यक्ती आणि त्या शब्दावर समोरचा व्यक्ती असा मोहित होतो. त्याची ती बोलण्याची भाषाशैली तशी असते, प्रभाव असतो त्याच्या भाषेवर. तसा दादाचा होता. समोरच्याला रमवील, मोहित करील आणि बलवान गदादारी होईल हा मुलगा. त्याचं नाव काय ठेव? बलाधिकराम, बलराम. सांगितलं आमच्या बलराम दादाचं. यशोदामातेने सांगितलं माझ्या मुलाचं सांगा. यशोदामातेच्या मुलाकडे असताना गर्गाचार्यानं पाहिल्यानंतर गर्गाचार्याला समाधी लागली. काहीच बोलत नाहीत. यशोदा म्हणली असं काय करतात? रोहिणीच्या मुलाचं लगेच सांगितलं. माझ्या मुलाकडे पाहिलं की महाराज बोलच नाहीत काही. काही शांती आली काय कधी? का कोणाच्या मूलचं आलंय? महाराज बोलतच नाहीत काही. काही वेळानं समाधी उतरली आणि गर्गाचार्य सांगतात, यशोदा असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्म घेण्याकरता तू किती पुण्य केलंस. जन्मो जन्मी आम्ही
बहुपुण्य के एका जन्मात नाही. मुलगा कधी झाला? श्रावण महिना होता, वद्य अष्टमी होती, रोहिणी नक्षत्र होतं, वार बुधवार होता, आणि रात्रीचे किती वाजले होते? 12. बरोबर सांगितलं की नाही? लेकराचं नाव पाहायला बरोबर टाईम सगळा सांगत जावं, म्हणजे पत्रिका चांगली तयार करता येते. आपण काही सांगतो. एक जण माझ्याकडे आलं, म्हणजे महाराज त्या लेकराचं नाव पाहायचं. मी म्हणलं बरं, बसल्या बसल्या काय थोडं नागर हाणायचं. काय झालं? किती वाजता झालं लेकरू? सांजच्या पारी. अरे बाबा, 4ला झालं का 2ला झालं का 3ला झालं का 5ला, कितीला झालं? असं कसं बोलतोस रे तू? बघा तुमच्या अकरानीच. अरे वा. अरे टाईम बरोबर सांग की त्याचा. टाईम चुकलं की सगळं बिघडत आहे. त्याचा टाईम बरोबर सांगायचं, त्याचं नक्षत्र, त्याचं चरण, त्याची रास, त्याची लग्नकुंडली, त्याची जन्मकुंडली सगळं सांगता येईल. पण त्याच्याकरता टाईम बरोबर सांगावा लागतो. टाईम जर मागं पुढे झालं तर पत्रिका सगळी चुकती. वा. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, वद्य अष्टमी, रात्रीचे 12. शुक्लो रक्तस्तत पीता इदानीम कृष्णताम गता. प्रत्येक युगामध्ये देवाचा रंग वेगवेगळा होता. काही युगामध्ये देवाचा रंग पांढरा होता, काही युगामध्ये देवाचा रंग लाल होता, काही युगामध्ये देवाचा रंग पिवळा होता, काही युगामध्ये देवाचा रंग गोरा होता, काही युगामध्ये देवाचा रंग सावळा होता, काही युगामध्ये देवाचा रंग काळा होता. आता देवाचा रंग कोणता आहे? आता देवाचा रंग काळा. लाजू नका, काळाच आहे. कृष्णाचा रंग कसा होता? हा, कृष्णाचा रंग गोरा होता. कृष्णाचा रंग गोरा होता, पण गाई चरत असताना गाईच्या खुराची धूळ गोऱ्या रंगात मिसळली, आणि गोऱ्या रंगामध्ये मिसळल्यानंतर त्याचा रंग कोणता झाला? सावळा. सावळा आणि काळ्यात फरक आहे का? एकच. एखादी मुलगी पाहायला गेली आणि घरी आले की घरचे म्हणतात, कशी काय मुलगी? सावळी वेगळी. म्हणजे गोराच रंग आहे, थोडा मिक्स झाला त्याच्यात. सावळं माणूस चांगलं दिसते बरं का. दिसत नाही अशातली गोष्ट नाही. नाकाडोळ्यात चांगला असावं, भारदस्त असावं, थोडा रंग सावळा का असं ना, पण अशी भारदस्त दिसतात. मग गोऱ्या रंगापेक्षा काळे सावळे लोक चांगले दिसतात. पहा तुम्ही, अजून पहा. जास्त नसावं ते काळं, थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स झालेला, आणि तो भारदस्त दिसतो तो. मग गोऱ्या रंगापेक्षाही तो चांगला उठावदार दिसतो. एखाद्या गोरे सगळं दबलंय तोंड मधी, करायचं काय त्या गोऱ्याला? त्याच्यापेक्षा सावळं चांगलं आहे ना. सावळा रंग याचा. बरं, पुढे. यशोदा, हा मुलगा सर्वांचं मन आकर्षित करतो, सगळ्याला आवडते. तुम्ही फोटोत पाहिलं की लटकन उचलून घ्या वाटतंय. आजही मन आकर्षित करतो. या मुलाचं नाव काय ठेव? कृष्ण. बरं, पुढे. हा मुलगा खोड्या फार करणारे. करीत असतात लेकरं खोड्या. दुसऱ्या लेकरासारखं पाहू नको बाई, आती खोड्या करणार आहेत. हं, खरंच का? खरंच करतंय खोड्या. काय काय लेकरं फार खोड्या करतात, लक्षात ठेवा. ज्या लेकराचा जन्म मंगळवारी झालाय, ज्या लेकराचा जन्म शनिवारी झाला, ज्या लेकराचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला, ते लेकरं कसे वागायलेत घरी जाऊन पाहायचं. आणि आपलं लेकरू कोणवारी जन्मलं? खोड्या करणार आहे. बरं, पुढे. पुढे म्हणले हे लग्न फार करणार आहे. बरं, असतील याच्या नशिबात 1-2.
अगं 16,100 बाई इतकं ऐकलं नाही करतंय आणि एका ठिकाणी राहणार नाही. राहिलं का? जन्म मथुरेत, बालपण गोकुळात, संसार द्वारकेत आणि सह्य झाला अर्जुना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राया पांडवा घरी. बसला अर्जुनाचे घोडेदूत, बसला अर्जुनाला ब्रह्मज्ञान सांगत. स्वतःच्या बायकोला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, वडिलाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. असं गुह्यतम गुह्य ज्ञान भगवद्गीता अर्जुनाला सांगितली महाराज. एका ठिकाणी थांबत नाही, असं खूप मोठं असताना त्या ठिकाणी सांगितलं. गुरु महाराजांची पूजा वगैरे केली, नमस्कार केला, गुरुदक्षिणा वगैरे दिली, गर्गाचार्य निघून गेले. आता मुलगा मोठा होऊ लागला. गोकुळामध्ये गोपिका, आता गोपिका गोकुळातल्या 3 प्रकारच्या होत्या, आहे की नाही? ज्ञानपर गोपिका, उपासनापर गोपिका आणि कर्मपर गोपिका, आहे की नाही? कोणी स्वतंत्र होत्या, कोणी परतंत्र होत्या, कोणी स्वतंत्र परतंत्र होत्या. 3 प्रकारच्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकारच्या गोपिका होत्या. ज्ञानपर गोपिका. एकदा ज्ञान परिपक्व झालं का की मनुष्य कर्माला महत्त्व देत नाही बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. अजून ज्याच्या ठिकाणी ज्ञान परिपक्व झालं तो कर्माला एवढं महत्त्व देत नाही, स्वातंत्र्यता असते त्याच्या ठिकाणी. त्याला ज्ञानपर गोपिका, उपासनापर गोपिका, कर्मपर गोपिका. कर्म करून, नाना प्रकारचं कर्म करून परमात्माला प्राप्त करून घ्यायचं, याला कर्मपर गोपिका. अनेक प्रकारच्या अनेक पद्धतीने उपासना करणं त्याची, आहे की नाही? त्याला म्हणायचं उपासनापर गोपिका, आहे की नाही? 3 प्रकारच्या गोपिका गोकुळातही होत्या, मला वाटतं आपल्या गावातही आहेत. कोणी सासा, कोणी सुना आणि कोणी लेकी. 3 प्रकारच्या गोपिका इथं आल्या असतील मलाही वाटतंय. आता सासू कोणाला म्हणायचं? हां, की जिच्या हातामध्ये सगळ्या घराच्या चाब्या, तिनं सांगाव ती सगळ्यांनी ऐकाव, तिला काय म्हणायचं? सासू. पूर्ण घराचा ताबा तिच्या हातात असतो, ती सांगल ते ऐकायचं सगळ्यांनी, तिला काय म्हणायचं? सासू. आणि सगळ्यांनी सांगायचं आणि सगळ्याचं काम ऐकायचं, तिला काय म्हणायचं? सून. आणि मनात आलं तर केलं, नाही नाही केलं, ही 3ऱ्या नंबरची लेख. एकच गवळ गोपीकडे ताक होतं दररोज ताक. ते रवी लावीत होत्या आणि शेजाऱ्याला वाटीत होती ताक. ती एक शेजारीने आली ताक नेण्याकरता. सासू गेली असेल कुठं बाहेर, सून होती घरात. म्हणली कसं काय आलं काकू? म्हणली ताकाला आले ग. कुठे तुझ्या सासूबाई? म्हणली बाहेर गेल्यात. बरं बसा ना. ताकाला आलतात खरे, पण ताकच संपलं. लवकर यायचं नव्हतं थोडं काकू, वाटीत संपलं. असं करायचं, तांब्या राहू द्या, उद्याच्याला पुन्हा मी रवी लावणारे, तुमचा तांब्या भरून ठेवते. असं कोण म्हणली? सून म्हणली. शेजारी म्हणली बरं काय हरकत नाही. शेजारी निघाली. ही कुठं फिरायला गेली, ती गल्ली तिकडं. ही घरात येणं ही निघणं. कुठं गेलतात? कुठं नाही बाई, तुमच्याच घरी गेलते. कशाला? ताकाला गेलते. मग काय झालं? काय नाही, तुमच्या सुनबाई म्हणल्या ताक संपलं वाटीत, उद्याच्याला रवी लावायची, मग उद्याच्याला देते मी तुम्हाला ताक. असं म्हणली का? हो म्हणली. चला मधी. त्या बाईला पुन्हा मधी बसा खाली. बराच वेळ बसशील पुन्हा म्हणते नाही का यमुनाबाई लवकर लावली होती रवी, आणि ते वाटलं ताक केलं आणि ते वाटीत सगळं संपलं, आणि आता उद्या लावल्या मग देते मी. अहो हे सांगितलं ना तुमच्या सुनानं, आणि पुन्हा मला काय? ती कोण सांगणारी? या घराची मालकीन मी आहे. त्याला म्हणायचं सासू.
अशा 3 प्रकारच्या होत्या. पाता पाता परमात्मा आता थोडंसं मोठाही होऊ लागला, पालथा पडण्याचा प्रयत्न करू लागला आणि पालथा पडत पडत रांगायचा पण सुरुवात करू लागला होता. रांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काय सांगावं तुम्हाला, ऐक नाही, काही काही पोटावर रांगतेत लेकरं, काही मांडीवर रांगतेत, पण याचं रांगण्याची पद्धतच थोडी वेगळी होती. हा कसा रांगत होता, याच्या रांगण्याचीच पद्धत वेगळी. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. बोला. तळवी तळ हात, तळात टेकीत, तळवी तळ हात, तळवात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत. बोला पुढे, बोला ना. पुढे तुम्ही म्हणा, मागा म्हणतो आम्ही, मला पुढे नाही जमायचं. यांचंच ऐकू द्या, आपले आवाज बंद करू. पाहन किती छान म्हणतात ते. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. मोठ्याने म्हणा, आवाज आला पाहिजे. कसा छान आवाज यायला. सगळ्याच येतंय त्याच्यात. ऐकलं, खूप छान वाटायले. जाऊ दे, वेळ नाही आपल्याला. आता रांगू लागला तो परमात्मा, आणि रांगत रांगत महाराज मग उभा राहायचा प्रयत्न करू लागला. समोर बसला, आईनं सांगितलं बस काना, मन आ आ आ आ ई, बाबा, आजी, मामा, काका. कोणी शिकवलं? हा, आईनं शिकवलं ना. आपले गुरु कोण आहेत? पहिले गुरु आई. आई, बाबा, दादा, आजी, मामा, काका, मम्मी, पप्पा. आपल्या आईनं शिकवलं. अरे वा, मम्मी. इकडं आईला मम्मी म्हणायचं, आणि सासूला काय? तुमच्या आरवीत आले वारं? नाही, मला वाटलं इकडं नसल, परभणीच्या अलीकडं तिकडं आहे, पाथरीकडं. आई, वा ग आई, जन्म देणाऱ्या माईला आई म्हणेनच तू. ही कोण कुठली? सासूला आई, नंदाला काय? ताई. व आणि जावाला काय? जावाला काय? नाथ महाराज. तुमच्या घरात नाही? हां, मग माहीत नाही का तुम्हाला? वहिनी हाय का मिळ? जावाला कुठं वहिनी म्हणत असते. जाऊ दे, आता काय करावं, तुम्ही फारच गोंधळ झालाय. या प्रमाण स्तरात परमात्मा बोलू लागले, शिकू लागले. काय की नाही, असं करत करत खोड्या करायला सुरुवात केली. विचारलं खायला नाही का तुमच्या घरी? म्हणले खायला खूप आहे, आमची माय. मध्यंतर करू का थोडी? हां हां, चहाला एकादशी. चांगलं काम झालं बरं का आज, आहे की नाही. असं अशा प्रकारचा असतो तो परमात्मा. मोठा झालेला आहे. एक वेळेस देवानं विचारलं, गोपाळ बालमित्र जमा झाले, पेंद्या सदम्या वडजा वाकड्या वगैरे. का रे, तुमची तब्येत अशी का? बोल नका, बोल नका. झालं ना चहा घ्यायचं सगळ्याचा? शेवट तिकडं गेल्यानंतर मी सुरू केलं. आणि राहिले असले तर चहा घेत भागवत आहे का?
देवानाच तर कृष्णाला मित्रांना विचारलं अशी तब्येत कशामुळे तुमची, घरी खायला नाही तुमच्या? हां, मुलं म्हणले काना खायला खूप आहे रे आमच्या घरी, का नाही का? कारण गोकुळामध्ये खूप दूध दुभतं आहे, प्रत्येकाच्या घरी गायी आहेत, खायला भरपूर आहे. मग खायला चांगलं असताना मग तुमची अशी तब्येत का बरं, वाऱ्याने का हालतात तुम्ही? मुलं सांगतात का ना, दूध दुभता घरात भरपूर आहे, पण आमची माय, आमच्या माईला भरती कशाची? बाजार, मथुरेचा बाजार. घरामध्ये चहाला दूध ठेवीत नाही, सगळ्याला सगळं घेऊन जाते बाजाराला. मला सांगा, खरंच काही काही लोक चहाला दूध ठेवीत नाहीत हो. घरी भरपूर दूध निघते, 50 लिटर दूध निघते, पण चहाला पण ठेवीत नाहीत. कशाची भरती? पैसे. काळा चहा पितात. पांढरी शुभ्र शाळूची ज्वारी परभणीच्या बिटात नेऊन विकायची, 2200-3200 रुपये क्विंटल. आणि 700 रुपयाची हायब्रिड आणायची क्विंटलभर खायला. कमून असं चांगली ज्वारी विकून टाकायची, पैसा होतो ना. जीवाला खायचं नाही, पण पैसा पैसा करीत बसायचा, असा स्वभाव असतो काही माणसाचा. अरे कशा करता? दूध दुभतं आहे ना घरात, खाणं भरपूर. याच्याकरता ऐकावं भागवत. मला सांगा, गाई आपण सांभाळायच्या, दिवसभर त्या गाईच्या मागं पावसात उन्हात थंडीत फिरायचं दिवसभर, शिळे तुकडे घरचे खायचे, गवताचा भारा आणायचा, गाई सांभाळायच्या, संध्याकाळी आल्यावर त्या गाईला भरा टाकायचा, सकाळी 4ला उठायचं, दूध काढायचं, आणि सकाळी 5 वाजता परभणीला जाऊन दार वाजवायचं, दूध. ते लोक डोळे उघडीतच येतात, टाकायच्यात दूध. दुधावाले मामा 10 रुपये जास्त घ्या, पण पाणी टाकू नका बरं का दुसरं. ते मला नाही, पैसे द्यायला काऊन टाकेल मी, पाण्याचे पैसे वाढवा. पैशाला कमी नाही ना, वस्तू चांगली भेटावत. मला सांगा गंमत, खरंच कष्ट आपण करतो, आणि आपण कष्ट करून असताना दूध लोकाला देतो, आणि आपण घरात स्वतःला खात नाहीत. मुलं बाळं, लेकरं बाळं, म्हातारे. देवानी याच्याकरताच काम केलं. हे भागवत ऐकण्याचं महत्त्व आहे बरं का. भरपूर खायला पाहिजे हो, चांगल्या वस्तू खाणं, चांगली पांढरी शुभ्र शाळूची ज्वारी, चांगले गहू, चांगले तांदूळ खा, चांगल्या वस्तू खा, चांगला कपडा वापरा. काही कमी का आपल्याला आता? मग का म्हणून असं वागायचं? लोकाला दैन्य का दाखवायची? लोकाला दैन्य दाखवत जाऊ नयेत, खात जाऊ. याच्यामुळं ऐका, फारच स्वभाव असतात काही काही माणसं, आसून खात नाहीत. म्हणजे आपण गाई सांभाळायलोत आणि दूध मथुरेला नेऊन विकायलोत. तिथले लोक बलवान व्हायलेत, आणि तिथले लोक आपल्या गावात येऊन आक्रमण करतात आणि आपल्याला मारतात. मारलं नाही का? इथून दूध मथुरेला विकायचं, तिथले लोक बलवान झाले, आणि ते कंस इकडं पाठवायला आली का नाही पुतना मारायला. बकासूर, तृणासूर, प्रलंबासूर, वत्सासूर, केशी वगैरे असतात, इकडं पाठवतात. देवाने विचार केला, आजपासून दूध बंद करायचं. आपल्या गावातलं दूध बाहेर जाऊ द्यायचं नाही. का जाऊ द्यायचं दूध? आणि जाऊ देत जाऊ नका, दूध कधीच विकायचं नाही. एवढा मोठा हौसानी म्हैस घेतली, 50-60 हजाराची गाय घेतली चांगली,
आणि मग दूध असतं का द्यायचं लोकाला? खा, भरपूर खा. आपल्या घरातला दवाखाना कमी होतो हो. दूध दुभतं, लेकरं बाळं म्हातारे सगळ्यांनी भरपूर तृप्त खायचे सगळ्या गोष्टी, दही दूध लोणी तूप वगैरे. शरीर चांगलं राहतं. खायलाच मिळणं असून खाऊ देईनच कोणी. हां, देवाने सांगितलं तुम्ही तुमच्या माईच्या मागं लागू नका. माय म्हणजे आई नाही बरं का. कोण? माय म्हणजे माया. संसाररूपी मायेमध्ये जर तुम्ही पडलात तर तुम्ही दुःखी आहेत का नाही? आपण दुःखी. आपण कशात पडलोत? संसाररूपी मायेत पडलोत. ही माया अत्यंत विचित्र आहे आणि ही माया दुःख देते आपल्याला. देवाने सांगितलं त्या मायेचा त्याग करा आणि माझ्याकडे या. 8 दिवसात तब्येत सुधारली पाहिजे. येता का माझ्याकडे? याल तरी यारे लागे अवघे माझ्या. येता का माझ्या माग? 8 दिवसात अशी तब्येत सुधारली पाहिजे. गोपाळ म्हणले लबाडायस तू.